वजनात पाप नाही आणि उधारीला माप नाही, असं पप्पा नेहमी म्हणतात. अंगावरच्या कपड्यावर गाव सोडून पप्पा सिटीत आले. मोलमजुरी करत पैचा हिशेब ठेवत त्यांनी किराणा मालाचं दुकान सुरू केलं. मी पण शिकत शिकत या धंद्यातच उरलो. होलसेलला ऑर्डर द्यायची, आलेला माल उतरून घ्यायचा, लावून घ्यायचा. आता उंदरा किडाची जरा भीती असत्या, खरं आमची बारीक नजर असत्या. तशी बारीक नजर माल देताना पण ठेवावीच लागत्या. आम्हाला लई कमी मार्जिनवर राबावं लागतं. म्हणून तेलाचा थेंब असू दे नाहीतर ज्वारीचं 4 दाणं, नासाडी खपत नाही. किती बी गर्दी असू दे, कुणाला काय दिलं आणि कुणाकडनं काय घेतलं हे लक्षात ठेवावंच लागतं. नाहीतर मग एखादं बारीक भोग पडलेल्या पोत्यातनं जसा माल सांडतो ना, तसं न कळत बारीक नुकसान होत राहतं. तसलं काय या धंद्यात परवडत नाही. अहो, मोठं मोठं बाजार आणि मार्ट आलं, मग आम्ही पण होम डिलिव्हरी सुरू केली. सकाळी दुधाच्या पिशव्या आणि संध्याकाळी किराणा माल घरपोच देतो. तोपर्यंत घरातलं कोणतर दुकान सांभाळतं. या धंद्यात प्रत्येक गिरायकाचं मन सांभाळणं तसं कठीणच आहो. म्हणून उधारीला एखाद्या कष्टाळू गरीबाला मुभा देतो ना, तसा गंडवणाऱ्याला झापतो पण सोडत नाही. एकूण काय माहितीये का, कष्ट आणि समाधानाची बेरीज वजाबाकी करत आयुष्याच्या वजन काट्याचा तोल सांभाळणं सुरू आहे बघा.